पवार साहेब एल आय सीकडे असा जबरदस्त प्लॅन आला आहे की ज्या प्लॅनच्या माध्यमातून एल आय सीच्या ह्याच्यातून भविष्यात म्हणजे फॅमिली सिक्युरिटी, त्याचबरोबर चाइल्ड एज्युकेशन असं चाइल्ड एज्युकेशन अशा गोष्टी त्या प्लॅनच्या माध्यमातून सांगतात. मी तुम्हाला असा एक प्लॅन आज सांगणार आहे की ज्या प्लॅनच्या माध्यमातून तुमच्या फॅमिलीच्या सगळ्या गरजा पूर्ण होत्या. प्लॅन असा आहे की आता समजा तुमचं वय 30 आहे आता, तर फक्त पैसे भरताना 18 वर्षी पैसे भरायचे होते. 18 वर्षी पैसे भरले की 19वा, 20वा आणि 21वा असं सलग 3 वर्षाचे हप्ते आहेत ना, ते भरायचेच नाहीत. म्हणजे थोडक्यात आपल्यासाठी हप्ते माफ झाले. पण हप्ते माफ झाले याचा अर्थ एल आय सीला पैसे भरायचे नाहीत. पण 21 वर्ष पूर्ण झाल्यानंतर एल आय सी तर 25 लाख आणि 15,000 अशी रक्कम आपल्याला देते. आता बघा की पॉलिसी काय आहे की ही 30 वर्षाचा व्यक्ती हा कुटुंबाचा प्रमुख आहे आणि ह्या कुटुंबाच्या प्रमुखावरच एक चालले आपलं काय चाललंय, घर चाललं. आणि ह्या कुटुंबाच्या ह्याच्यावरून असणारी व्यक्ती बरोबर आहे, तिची पत्नी असेल, बरोबर आहे, मुलगा असेल, एखादा मुलगी असेल आणि त्याचबरोबर त्याचे आईवडील पण असू शकतील आणि भाऊ पण असू शकतील. ह्या परिवार आहे, ह्या व्यक्तीच्यावर हा परिवार चालेल, बरोबर. इन केस आता समजा ह्याच्यात हा व्यक्ती करताय, आता कसं आहे की ज्या व्यक्तीचा जन्म झाला आहे त्याचा मृत्यू हा निश्चित आहे, अटल आहे, म्हणजे तो रोखू शकत नाही. आपण इन केस एक हप्ता भरला, मग हप्त्याची पद्धत आपल्याकडे आहेत, तिमाही, सामाही, वार्षिक किंवा काही लोक मासिक पद्धत पण हप्ता भरतात. मग हप्ता जर हा पेड झाला आणि इन केस ह्या व्यक्तीचं जर काय बरं वाईट झालं, तर बऱ्याच वेळा बरं वाईट म्हणजे काय की चान्सेस काय असतात की एखाद्या व्यक्तीचा अपघातात मृत्यू होऊ शकतो. जर ह्या व्यक्तीचा इन केस अपघातात मृत्यू झाला तर एल आय सी घरच्यांना जे काही वारस व्यक्ती लावलाय त्यांना 20 लाख रुपये लगेच तुरंत देते, का तर अपघाती मृत्यू झाला. पण एल आय सी काय करते की इथं 20 लाख रुपये दिल्यात. बऱ्याच अशा पॉलिसी एल आय सीकडे की एकदा पैसे दिले की परत घरच्यांचं आणि त्यांचं नातं एल आय सी काही संबंध राहत नाही. पैसे दिले की विषय संपला, करार संपला. पण हा करार तसा नाही, कारण की ह्या व्यक्तीने ह्याचा मुलगा आहे, ही मुलगी आहे, त्याला असं वाटतं की मी भविष्यात जेव्हा माझ्या प्रवास चालेल जीवनाचा, तेव्हा मी जसं जसं मोठं होईल तसं ही पण मोठी होते ना. ज्यावेळेस माझी मुलगी मोठी होईल तेव्हा तिच्या लग्नाची काळजी करणार कोणतरी आहे, बरोबर आहे. मग मी असताना ही मुलीचं लग्न चांगलं झालं पाहिजे, मुलाचं शिक्षण चांगलं झालं पाहिजे, आईवडिलांना इन केस माझा काय प्रॉब्लेम झाला तर ही पैसे एल आय सी त्यांना देत राहणार. म्हणजे कसं की 20 लाख दिल्यानंतर एल आय सीतच विषय संपत नाही. एल आय सी काय करते, पहिल्यांदा घरच्याकडून जे हप्ते भरायचे ते सर्व हप्ते एल आय सी स्वतः भरून टाकते. थोडक्यात आपल्या भाषेत ते घरच्यांनी हप्ते भरायचे नाही, ते हप्ते माफ झाले. आणि तिथून पुढे हा करार किती वर्षाचा केला आपण, किती वर्षाचा केला, 21. मग एल आय सी काय करते, दुसऱ्या, तिसऱ्या, चौथ्या, 5व्या, 6व्या, 7व्या, 8व्या सलग 20 वर्ष तिथनं पुढे घरच्यांना खर्चायला दरवर्षी 1 लाख रुपये. 20 लाख दिल्यात, हप्ता माफ झाला. आणि तिथून पुढं दुसऱ्या वर्षी 1 लाख रुपये, तिसऱ्या वर्षी 1 लाख रुपये, चौथ्या पण वर्षी 1 लाख, 5व्या वर्षी 1 लाख, 6व्या, 7व्या, 8व्या असं सलग 20 वर्ष 1 लाख रुपये देते. आता 20 वर्ष हे 1 लाखातनं काय होऊन जाईल की मुलगा आहे, मुलगी आहे, आई वडील यांचा प्रपंचाचा प्रश्न वाढला. 20 लाख दिल्यातच, पण हप्ते माफ होऊन परत दरवर्षी त्यांच्या खर्चासाठी म्हणजे मुलाच्या शिक्षणासाठी पैसे मिळतात, मुलीच्या शिक्षणासाठी पैसे मिळतात, हे पैसे मिळत राहतात दरवर्षी. आणि ह्याच्यातनं प्रपंचाचा पण जो प्रश्न आहे, आर्थिक जी समस्या आहे ती भागली. मग ही किती पैसे मिळत राहतात, 20 वर्षात 1 लाखाची किती रक्कम झाली, 20 लाख रुपये. म्हणजे पहिले 20 लाख दिले आणि हप्ते माफ होऊन परत 1 लाखाने किती झाले, 20 लाख. आता हा व्यक्ती असता तर काय करावं लागलं असतं, 18 वर्ष पैसे भरले नसते, 3 वर्षाचे हप्ते माफ झाले असते पैसे आणि परत 25 लाख 15,000 अशी रक्कम मिळाली. पण ही व्यक्ती नाही म्हणून 20 लाख दिले, हप्ता माफ झाला आणि दरवर्षी 1 लाख रुपयातनं त्या कुटुंबाच्या गरजा आहेत, त्या कुटुंबाच्या गरजेसाठी पैसा घ्या. आणि हे पैसे जाऊन सुद्धा ही व्यक्ती नाही म्हणून याला काय झाली, परत 25 लाख आणि 15,000 रक्कम अशी परत ज्यांचे वारस आहेत ना त्यांना कंपल्सरी देते, गॅरंटेड घेते. आणि हे 20 लाख, हे 20 लाख आणि टोटली 25 लाख 15,000 असे टोटल 65 लाख 15,000. जर अशी काय घटना घडली तर गॅरंटेड मिळतात, आणि नाही घडली तर हे 20 लाख आणि 20 लाख न मिळता 10 लाख 25 लाख गॅरंटेड मिळते.
समजा असं लक्षात घ्या की ही व्यक्ती 30 वर्षाचा आहे, 21 वर्षांनी ह्या व्यक्तीचं 51 वर्ष झालं, तर त्याला असं वाटलं की बाबा मला हे काही पैसे आहेत, मला याला पैसे आले, चेक आलाय, तर मला हे नको आहे, मला जे काही गरजा होत्या माझ्या त्या बाकीच्या ह्याच्यातून लागल्या. ह्यांनी जर हे पैसे पेन्शन फंडाला फिरवले याला ह्याच्या, तर 16,400 रुपये महिना पेन्शन त्याला मिळेल. 51 वर्ष ते 100 वर्षापर्यंत हा व्यक्ती जवळ, तर त्याला किती पैसे मिळतात? 16,100 रुपये, 16,400 रुपये. आणि तिथून पुढं त्याच्या मिसेसला, म्हणजे ह्या व्यक्तीचं काय बरं वाईट झालं तर ही जी 16,400 रुपये पेन्शन आहे ना, ती अशीच परत त्याच्या मिसेसला मिळते. आणि मिसेस जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत त्याला 16,400 रुपये महिना मिळत राहतात. तिथनं पुढं परत हे जे 25 लाख 15,000 आहेत ना, अजून तुम्ही वारस ठेवा ना मिसेसनी, त्याला परत 25 लाख आणि 15,000 जर त्यांनी ठरवलं. जर गरज पडली तर 21व्या वर्षी 6 लाख रुपये, 20व्या वर्षी 6 लाख रुपये आणि 21व्या वर्षात 6 लाखाची रक्कम कधी पण त्याला एनी टाईम ॲडव्हान्स लोन म्हणून वापरते. ह्या पॉलिसीला एक अशी लायसन्स सवलत दिली की आता आपण बऱ्याच वेळा रस्त्यावर अपघात बघतो. रस्त्यावर अपघात झाले की रस्त्यात अपघात झाले की आपण बघितलं की एक्सपायर होत असं नाही, बरेच छोटे मोठे अपघात होतात. ही पॉलिसी केलेल्या व्यक्तीला समजा रस्त्यावर चालला आहे, त्याला एखाद्या 2 व्हीलरने 4 व्हीलरने एखाद्या मोठ्या STने एखाद्या मोठ्या बसने उडवलं, तर मग समजा कसं आहे की ह्याच्यात कसं आहे की हे जी पॉलिसी अशी की ह्या पॉलिसीमध्ये ह्या व्यक्तीचा जर काय प्रॉब्लेम झाला रस्त्यावर आणि ह्या व्यक्तीला तातडीने हॉस्पिटल न्यायची व्यवस्था झाली, हॉस्पिटलमध्ये हा व्यक्ती गेला आहे आणि ह्या व्यक्तीला जर क्रिटिकल पोझिशनमध्ये ICU मध्ये ॲडमिट केलं. आता मनुष्य प्राण्याला काय लागतंय? मूलभूत गरजा आपण लहानपणी शिकत आलेले, अन्न, वस्त्र, निवारा. पण त्याचबरोबर त्याचे 2 हात, 2 पाय आणि 2 डोळे हे खूप महत्त्वाचे आहेत त्याचं स्वतःचं लाईफ जगण्यासाठी. मग ह्या ज्या व्यक्तीला समजा एखाद्याचा हात आहे पण त्याचं काम देत नसेल, पाय आहे काम देत नसेल, किंवा डोळा आहे काम देत नसेल, तर तो व्यक्ती आपलं स्वतःचं आयुष्य जगू शकत नाही. एखादा अवयव जर त्याला नसेल तर हा व्यक्ती ICU मध्ये ॲडमिट आहे. डॉक्टरने सांगितलं आहे की आता आम्ही ह्यांना डिस्चार्ज देतोय, ह्यांचा जे काय प्रॉब्लेम होता तो प्रॉब्लेम स्वतः नाही, पण अपघातामुळे काय झालं की ह्या व्यक्तीला जे काही प्रॉब्लेम होता नाही, म्हणजे समजा अपघात झाला आहे तर अपघातामुळे ह्या व्यक्तीचा प्रॉब्लेम जो झाला आहे काय झालं आहे की ह्या व्यक्तीला जे काही काम करत असेल, बिझनेस करत असेल, शेती करत असेल किंवा नोकरी करत असेल, पण तो आता जे काही काम करत असेल ते करू शकणार नाही, कारण तर त्याच्या हाताची हालचाल होत नाही. म्हणजे जसं ह्या व्यक्तीला आता आम्ही डिस्चार्ज देतोय, पण जो नेहमी स्वतःचे कपडे स्वतः घालायचा, आंघोळ करायचा, टॉयलेटला स्वतः जायचा, तो आता करू शकणार नाही. का तर जो कायम परमनंट नाही सगळं त्याला कायम पण बोलू झाला. तर अशा वेळेस LIC काय करते, या व्यक्तीची सर्वच हप्ते जे पुढचे आहेत का नाही स्वतः LIC भरते आणि स्वतः LIC हप्ते भरल्यानंतर तिथून पुढं लगेचच ह्या व्यक्तीला तिथून पुढं दर महिन्याला 8,467 रुपये महिन्याला पेन्शन दिली जाते, 120 महिने. आणि ही रक्कम होती आमची 10 लाख रुपये. आणि ती दिवस हप्ते माफ होत्यात, परत लास्टला 25 लाख 15,000 असे टोटल 35 लाख आणि 15,000 असे. या पॉलिसीमध्ये अशी बेहतर बेनिफिट. तर त्याला एक तोटा आहे की तुम्ही एक हप्ता भरला आणि पुढे जर हप्ते नाही भरले तर या पॉलिसीचा कारभार व्यवस्थित चालू शकत नाही. किंवा 3 वर्ष तरी हप्ते भरणार नाही. समजा 4थ्या वर्षाचा 5 वर्षाचा तुम्हाला वाटतं की मला हप्ता भरायला पैसे नाही, तर अशी एक सुविधा LIC आहे की तुम्ही कर्ज काढून एखाद्या व्यक्तीचा हप्ता. कसं म्हटलं प्लॅन? चांगला प्लॅन. ह्या 52 रुपये भरले